नाही, पण आपण जे बघतो की जी गन इंडस्ट्री आहे, ड्रग्स इंडस्ट्री आहे, इट इट हेल्प्स देम ना. वॉर सामान्य जनतेसाठी नसतंच ना. हो, पण जेव्हा आपण ड्रग आणि गन इंडस्ट्री म्हणतो, आता जर आपण अमेरिकेची जी काय इंडस्ट्री आहे, लेट्स से आर्म्स इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, त्यांनी युक्रेनला सप्लाय केलं, पण त्याच्यामध्ये गणित कसं असतं की अमेरिका युक्रेनला म्हणतं की मी तुला $20 बिलियन देणार, त्यातले $18 बिलियन वर्थ माझ्याच कंपनीतनं घ्यायचं आहे तू. तो ते गणित असतं. आता ह्या सिच्युएशनमध्ये पाकिस्तानला $20 बिलियन देणारं कोण आहे? म्हणजे एक मी फिगर घेतली, ते त्या $20 बिलियन काही मिनिंग नाही, काही गणित मला माहिती नाही त्याचं किती लागतील त्यांना, पण कोण देणार आहे त्यांना एवढं? पण मला एक खूप बेसिक प्रश्न पडतो की भारताकडे एवढी स्ट्रेंथ आहे, तर हे कशाला सगळं चालू ठेवायचं? हे इरिटंट जे आपल्याकडे आहे, म्हणजे ह्याचा कोणाला फायदा होतो? म्हणजे पहिले मला सांगा की भारताच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, पण त्याचबरोबर विकनेस काय आहे? असं छोट्या शब्दात सांगणं अवघड आहे, कारण की आपलं स्ट्रेंथ पाहिलं तर आपल्या एन्शंट कल्चरपासून ते स्ट्रेंथ चालू नाही, या होतं. केवळ एक युद्ध म्हणा किंवा काश्मीरमध्ये जो आपला इश्यू चालू आहे त्या दृष्टीने बघितलं, आपलं स्ट्रेंथ पाहिलं तर आपल्याकडे डेफिनेटली मिलिटरी स्ट्रेंथ कन्सिडरेबल आहे. म्हणजे मी विमान टू विमान, टँक टू टँक असा विचार करत नाही आहे, पण जे काय कन्सॉलिडेटेड स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो ती आपल्याकडे बरीच आहे. आपलं स्ट्रक्चर खूप साऊंड आहे. जे काय आपलं पॉलिटिकल मिलिटरी स्ट्रक्चर आहे ते खूप साऊंड आहे. मी एक उदाहरण देतो यातलं. जेव्हा उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक केली, त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक कशा ॲक्च्युली झाल्या, कारण ते माझ्या युनिटने केल्या म्हणून मला पर्सनली माहिती होतं कशा केल्या, काय केल्या. तर मी त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी बोललो आणि त्याच्यामध्ये मी नेहमी म्हणायचो की सगळं छान आहे, पण वरिंग होतं की प्राईम मिनिस्टरनी त्यावेळेला कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीला सुद्धा कॉन्फिडन्समध्ये घेतलं नव्हतं. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर त्यांनी कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीला सकाळी बोलवून सांगितलं की काल रात्री असं झालं. एवढी गुप्तता पाळली जाते. पण मी तेव्हा म्हटलं की हे स्ट्रक्चरचं व्हायलेशन आहे. डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर जे आपल्या देशातलं आहे ते असं एका माणसाच्या हातात जाऊन चांगलं नाही. आणि हे ह्यावेळेला मला ते सुधारलेलं दिसतंय. द स्ट्रक्चर हॅज एन्फोर्स्ड इटसेल्फ ऑन प्राईम मिनिस्टर. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी CCSला बोलवलेलं आहे, त्यांनी कॅबिनेटला बोलवलेलं आहे आणि हे सगळे डिसिजन दे हॅव बीन रन थ्रू CCS आणि नॉट ओनली प्राईम मिनिस्टर्स ओन डिसिजन. त्यामुळे आपले स्ट्रक्चर्स खूप साऊंड आहेत. पाकिस्तानमधला हा वीकनेस आहे, त्यांचे स्ट्रक्चर्स वीक आहेत. आज तिथे जर उद्या त्यांना काय स्ट्राईक करायची वेळ आली तर शेवटी तो मुनीर साहेब जो म्हणेल तेच होणार आहे. त्यांच्याकडे असं स्ट्रक्चरच नाही आहे वेअर 4-5 समजदार माणसं एकत्र बसून विचार करतील की हे करायचं का हे करायचं, काय फायदा काय नुकसान. हे स्ट्रक्चर आपलं स्ट्रेंथ आहे आणि त्यांचं हे मेजर वीकनेस आहे. आणि एक मी म्हणलं तसं आजच्या दिवशी जर पाहिलं तर आपले जे रिझर्व्ज आहेत लढाईसाठी ते पाकिस्तानच्या कमीत कमी 6 पट तरी आहेत. आता त्यांच्याकडे जर 4 दिवसाचं पेट्रोल असेल तर आपल्याकडे 20 दिवसाचं पेट्रोल आहे. आपल्याकडे असं नाही की इनडेफिनेट आहे. आपल्याकडे आपण 30 दिवसाचंच पेट्रोल डिझेल ठेवतो. त्याच्याहून जास्ती ठेवणं इज नॉट लॉजिकल. आणि ते ठेवायसाठी रिझर्व्स करायला लागतात, जागा करायला लागतात. सो कुठेतरी ते ॲनालिसिस करून ठरवलं आहे की आपल्या देशामध्ये 30 दिवसाचं पेट्रोलचा साठा जो आहे तो डायरेक्ट आर्म फोर्सेसच्या हाताखाली नसतो बरं का. तो असतो निरनिळ्या इंडियन ऑइल काय आहे जामुक अमुक त्यांच्याकडे सांगितलेलं असतं इतके लिटर इतके किलो लिटर हे हात लावायच्या आधी आम्हाला विचारायचं. तो
आपल्याकडे 30 दिवसाचा साठा आहे, त्याकडे 4-5 दिवसाचा साठा आहे. त्यामुळे रिझर्व्सचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपला स्ट्रेंथ आहे. त्यामुळे ह्याला फक्त मी एवढंच म्हणू शकतो की सायकोलॉजिकल वीकनेस जर काही असेल तर ती न्यूक्लिअर वॉरची भीती. कारण त्यांना ती भीती वाटत नाही आहे, कारण ते कोपऱ्यातलं वेडं कुत्रं आहे. आपण सगळे अक्कलमंद असल्यामुळे आपल्याला ते जाणवत आहे की उगाच न्यूक्लिअर वॉरपर्यंत हे गेलं तर जे होईल ते इमॅजिन करता येणार नाही. पण मला खात्री आहे की तिथपर्यंत जाणारच नाही आहे. एक स्ट्राईक होणार मात्र नक्की अजून त्यांच्याकडून आपल्याला. त्यांच्याकडून. पण मला सांगा, म्हणजे बिकॉज तुम्ही मिलिटरी ऑपरेशन्समध्ये होतात, की अशा वेळेला फक्त आर्मी अटॅक करणार की एअर अटॅक होणार आहे, की नेव्हीचं पण ह्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन असेल, की ती म्हणजे तिन्ही मिळून अटॅक होऊ शकतो का, की इंडिपेंडंट केला तरी पुरेसं आहे? कुठलंही युद्ध जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा तिन्ही सर्व्हिसेस ह्या एकत्रच लागतात. आता जर आपण असं म्हटलं की काल रात्रीचा अटॅक फक्त एअरफोर्सनी केला, बरोबर आहे. ॲक्च्युअल मिसाईल फायर एअरफोर्सनी केले असतील. मला माहिती नाही की आर्मीचे पण काही मिसाईल्स वापरले नाही, ते अजून माहीत नाही आपल्याला. पण समजा एअरफोर्स धरला. पण जे आपण म्हणतोय की पाकिस्तान काय करणार, त्यासाठी आर्मीला तर तयार करायलाच लागेल. नेव्हीने ऑलरेडी अरब मध्यसागरामध्ये हालचाली सुरू केलेल्याच आहेत. सो जोपर्यंत तिन्ही एकत्र ॲक्शन घेत नाहीत, त्यातला काही फोर्स अप्लाय होतो, काही फोर्स इन बिंग म्हणतात की आहे आमच्याकडे. आता आपण जे म्हटलं कराचीवर आम्ही मिसाईल टाकू शकतो. पण ज्या बोटी आता अरब समुद्रात आहेत त्या तिथनं फायर करू शकतील कराचीवर. म्हणजे सिग्नलिंग तर क्लिअर झालं ना की तुम्ही आता पुढे काय केलं तर इथं आमची तयारी आहे, इथं आमची तयारी आहे. त्यामुळे कुठलं एक सर्व्हिस कॅनॉट विन अ वॉर, दॅट इज क्लिअर. जोपर्यंत तिन्ही सर्व्हिस, आणि त्यामुळे जेव्हा हे कालचं काय डिसिजन मेकिंग झालं असेल ते परवा तेरवा जेव्हा केव्हा झालं, तेव्हा तिन्ही सर्व्हिसेसनी हे ऑप्शन दिलेले असणार की आम्हाला वाटतं आम्ही सगळं डिस्कस केलं आहे, बेस्ट ऑप्शन हा आहे ए, हे असं असं करूया. दुसरं ऑप्शन बी असं असं आहे. तिन्हीचे काय परिणाम होतील ते त्यांनी डिस्कस केले असते आणि कॅबिनेट कमिटी सिक्युरिटीला सांगितलं असेल की आम्ही रेकमेंड ए करतो, तुम्ही डिसाईड करा. सो दॅट इज वेअर द स्ट्रेंथ वीकनेसेस अँड ऑपरेशन जेव्हा प्लॅन होतात ना, दॅट इज वेअर इट कम्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.